ओ हम 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 आता आपण ध्यान करणार आहोत. हाताची शून्य मुद्रा, मनामध्ये मंत्र ओम हम. नाकाने श्वास घ्यायचा ऊर्जा विशुद्धीकडे, नाकाने श्वास सोडताना ऊर्जा ब्रह्मरंध्रामधनं बाहेर. आणि मनामध्ये जप चालू ठेवायचा आहे. आणि या चारही ठिकाणी म्हणजेच मुद्रा, मंत्र आणि श्वास या सगळ्या तीनही ठिकाणी एकत्र लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चालू ठेवायचं आहे. ओम हम. ओम हम. ओम हम. ओम हम. ओम हम. विशुद्धी चक्र 16 पाकळ्या, ब्लू कलर, निळा रंग, आकाश तत्व आपल्या शरीराचं सूक्ष्म आणि स्थूल शरीर या ठिकाणी एकत्र आलेलं आहे. विशुद्धी चक्र कार्यान्वित.
बोलण्याची कला, वक्तृत्व, प्रभुत्व. या चक्राच्या मध्यभागी भगवान महादेव सदाशिव रूपामध्ये 5 मुख असलेला चेहरा. पंचमुखी सदाशिव लिंग रूपामध्ये या चक्राच्या मध्यभागी आपण या सदाशिव रूपामध्ये शिवलिंगाचं ध्यान करणार आहोत. ओम सदाशिवाय शिवाय नमः. 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 ध्यान चालू ठेवायचंय. संत श्वसन, विशुद्धी चक्र, त्यामध्ये 5 मुख असलेला भगवान महादेवांचं लिंग रूपामध्ये ध्यान.
ओम सदाशिवाय शिवाय नमः. ओम सदाशिवाय शिवाय नमः. सदाशिवाय शिवाय नमः. आपण सूक्ष्म शरीराच्या ध्यानाकडनं स्थूल शरीराकडे आपल्या आपल्या गतीने सावकाश ध्यानातनं बाहेर यायचे. त्या अगोदर सदाशिव भगवान लिंग रूपामध्ये जे आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे. आपल्या मागण्या तुम्ही मागू शकता. आणि आजपर्यंत जे मिळाले त्याबद्दल धन्यवाद. हे सदाशिवा, आपली कृपा आमच्यावर अशीच असू दे. जे सर्व आहे त्याबद्दल आम्ही तुझे कृतज्ञ आहोत. इथून पुढेही असेच मार्गदर्शन मिळत राहो. झालेल्या चुका, कर्म, कळत नकळत यामधनं मुक्ती मिळवण्याचा मार्ग मिळव. सदा शिवाय नमः. सदा शिवाय नमः. सदा शिवाय नमः. सावकाशपणे सूक्ष्म शरीराकडनं स्थूल शरीराकडे, हाताच्या बोटांकडे, पायाच्या बोटांकडे ध्यान केंद्रित करायचंय. सावकाशपणे आपल्या आपल्या गतीने, अगदी सावकाश, पटकन बाहेर यायचं नाहीये. सावकाशपणे ध्यानातनं हळुवारपणे बाहेर यायचंय. असं आपली चेतना, आपल्या आजूबाजूचा आवाज, शरीर याकडे आले की मग आपले हात एकमेकांवर घर्षण करत, समोरून चेहऱ्यावर फिरवत, मध्ये येणाऱ्या प्रकाशाची जाणीव करत सावकाश डोळे उघडायचे.
आपला ध्यानाचा अनुभव सांगू शकता ताई? आज समुद्र मंथन झालं माझ्या ह्याच्यात. आणि शिवलिंग निसर्ग प्रकाश खूप कमी वेळेत दिसला. पण मंथन मात्र खूप, म्हणजे तीव्रता त्याची जाणवत होती आणि कुठंतरी असं हलकं हलकं एकदम अंतर असल्यासारखं वाटत होतं. Would you see experience like ocean churning happening in the mind? Too many prakasha light came from the Shivlinga. Uh, Overall a good experience. आज वेगळ्या पद्धतीचं अनुभूती आली म्हणजे. हम्म. Okay, good. मल्हार. नमस्ते गुरुजी. नमस्कार सर. तर सर, मला सबलेरिंजियन स्पेस असते आपली, तिथे हेवीनेस जाणवला. आपलं हे जे कंठाचा भाग असतो त्याच्या खाली थोडा मला हेवीनेस असा जाणवला. आणि आज मला निळ्या रंगाचं चक्र थोडं इमॅजिन झालं आणि त्याच्यामध्ये भगवान शिवांचं ते महाकालेश्वर मंदिरातलं जसं मिशीवालं एक शिवलिंग आहे ना, तसं मला इमॅजिन झालं. आणि खूप एनर्जीचा फ्लो जाणवला आणि हेवीनेस जाणवला आणि शिवलिंग इमॅजिन झालं महाकालेश्वर मंदिराचं ते असं निश्चित. He got the Shivlinga darshan of Mahakaleshwar in his meditation, and also the energy felt, and also some heaviness, lightness, both mixed feeling. अजून काही आहे? Mahakaleshwar, only Jyotirlinga facing south, Mahakaleshwar. Okay. Facing south means he is Dakshinamurti, he is Kalakaleshwar, and Dakshinamurti, Lord Nataraja. Lord Okay. Nataraja is facing south, Dakshinamurti is facing south, Ujjaini Shivalinga is facing southward. So, Ujjain Shivalinga represents Kalakaleshwara, Nataraja, and Dakshinamurti. Okay. Three forms: काल कालेश्वरा, नटराजा and दक्षिणामूर्ती. गुरुजींचं म्हणणं आहे की दक्षिणेकडे शिवलिंग फेस करणारे तीनच म्हणजे महाकालेश्वर मंदिर आहे. आणि दक्षिणेकडे असणारे शिवाचे कुठले रूप आहेत, तर एक नटराजाचं रूप आहे, दुसरं दक्षिणामूर्ती की ज्यांनी विद्या दिली होती, प्रथम विद्या ब्रह्मांच्या मुलांना, त्यांना दक्षिणामूर्ती म्हणतो आपण, आणि तिसरे हे महाकाल आहेत. असे तीन फॉर्म आहेत देवाचे की जे दक्षिणेकडे, नेहमी आपण उत्तर म्हणतो पण हे दक्षिणेकडे आहे. अगदी छान. अं, अं, अनुपमा मॅडम. नमस्कार गुरुजी. नमस्ते सर. आज छान वाटलं. ऍक्च्युली भरपूर लाईट फिलिंग आलं. ब्लू कलर दिसला, पण 16 पाकळ्या नाही, पण एक 7 ते 8 पाकळ्यांचं फूल दिसलं. आणि शिवलिंगाचा अर्धगोलाकार भाग दिसला. आणि विशुद्धीच्या इथे हलकं असं फिलिंग झालं. जड असं नाही, पण हलकं. पण पूर्ण एक्सपिरियन्स असा लाईट होता. पण प्रत्येक ध्यानाच्या वेळेस मला पर्पल कलर का दिसतो, हा माझा प्रश्न होता. ओके. She experienced very lightness, also the energy felt. Blue color is also seen, 7 to 8 petals seen, not 16. But every time whenever she goes into the meditation or chakra activation, she is our third batch chakra activation group.
her question is, every time she does this meditation or any chakra meditation, she sees the purple color more oftenly. More oftenly she can see. So what can be the reason for her of purple color? Purple is good because it is connected to Sahasrara. Actually, all the Adharas are connected to Sahasrara. Whether without your knowledge or not, every Adhara is connected to Sahasrara. For some persons, when they do meditation, they get to go, their energy goes to head very quickly, and they get to the result of Sahasrara. Okay. आपलं ओके. सगळे प्रत्येक चक्रांचं मिळून सहस्रार चक्र बनलेलं आहे आणि त्या सहस्रार चक्राचा रंग जो आहे तो पर्पल आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपलं कुठलंही चक्र तुमचं ऍक्टिव्हेट होतं तेव्हा सहस्रार चक्राची पण एनर्जी वाढते आणि त्यामुळे तुम्हाला नेहमी हा पर्पल कलर दिसतो. तर हे चांगलं लक्षण आहे कारण ऊर्जा वरच्या दिशेला सहस्रार चक्राकडे मूव्ह होतो. ओके, थँक्यू गुरुजी. Okay, right. ओके, अर्चना मॅडम. प्रणाम गुरुजी. गुड इव्हनिंग सर. छान झालं ध्यान लागलं मला पण म्हणजे मला छान वाटलं आज. जरा थोडस डिस्टर्ब आहे मी त्यामुळे पण प्रयत्न केला. छान वाटलं. थँक्यू. ओके. She tried meditation, also felt blessed, but some disturbances or thought or something happening. So still she is able to focus as per the things, but felt overall good experience. Okay. To control the thoughts and mind, any mudra or anything she can follow so that her thoughts and mind become calm. Actually, Sunya Mudra is for controlling thoughts, clearing thoughts. Okay, Sunya Shunya Mudra. mudra. Hmm. हीच मुद्रा कराल त्यामुळे थॉट प्रोसेस कमी होईल म्हणजे फोकस्ड होईल. ओके. सुरेखा मॅडम. चव्हाण सर. गुड इव्हनिंग सर. प्रणाम गुरुजी. सर आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता. भगवान शिवाचं मला दर्शन झालं आणि एकदम बॉडी इतकी सूक्ष्म वाटतेय. खूप हलका आणि कॉन्सन्ट्रेशन अगदी व्यवस्थित झालं ध्यान. Okay. Okay. Shivlinga Darshan has experienced and body became so light as like no weight. That experienced he feel and felt as very narrow down. He has become very narrow to getting into Shunya feeling he has. Okay. सुरेखा ताई आहात तुम्ही? प्राची मॅडम. ठीक आहे. प्राची मॅडम किंवा बाकी कुणाला काही अनुभव विचारायचा आहे किंवा काही प्रश्न असतील तर मग आपण ध्यानाच्या शेवटाला पोहोचूयात. ध्यान करून मग आपण थांबणार आहोत. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांति शांति शांति. ओम.
शांति शांति शांति। तिरुचित्तम्बलम तिरुचित्तम्बलम। प्रणाम गुरुजी।